खेड बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 13 सप्टेंबर 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक ही मध्यम स्वरूपात आहे, परंतु काही मालाला बाजारभाव हे तेजीत आहे, काही मालाचे बाजारभाव हे कमी झालेले। त्या आज रोजी कोबी असेल कोबीला 8 ते 10 रुपये किलो भाव आहे, फुलावर असेल फुलावर 10 ते 20 रुपये किलो आहे, वांगी सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे, टमाट्याचे भाव गडगडलेले आहेत, टमाटी 10 ते 15 रुपये किलो आहे, कारली 30 ते 35 रुपये किलो आहे, गवारीचे भाव उंचांकावर 100 रुपये किलो आहे, दुधी भोपळाचे सुद्धा भाव वाढलेले आहेत, दुधी भोपळा 30 ते 40 रुपये किलो झालेला आहे, डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे, शेवगा सुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे, मिरचीचे भाव कमी झालेले आहेत, काळी मिरची 15 ते 20 रुपये किलो आहे, त्याचप्रमाणे ज्वाला मिरची असेल ज्वाला मिरची 30 ते 35 रुपये किलो आहे, दोडका 50 ते 55 रुपये किलो आहे, शिमला मिरचीचे भाव वाढलेले आहेत, शिमला मिरची 60 रुपये किलो झालेली आहे, श्रावणी घेवडा असेल श्रावणी घेवडा सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे, वालवर सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे, चवळी सुद्धा 30 रुपये किलो आहे, तोंडल्याचे भाव वाढलेले आहेत, तोंडली 35 ते 40 रुपये किलो आहे, राजमा सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे, पावटा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे, भेंडीचे भाव टिकून आहेत, भेंडी 40 ते 45 रुपये किलो आहे, गाजरचे भाव थोडे कमी झालेले आहेत, गाजर 25 ते 30 रुपये किलो आहे, घोसाळे सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे, बीट 15 ते 20 रुपये किलो आहे, काकडी सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे, तूर सुद्धा 100 ते 120 रुपये किलो आहे, पापडी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे, वाटाणा 120 ते 150 रुपये किलो आहे, त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्या सुद्धा आज रोजी मेथीचे भाव थोडे कमी झालेले, मेथी 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे, त्याचप्रमाणे शापू असेल शापू सुद्धा 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे, कोथिंबीर 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे, त्याचप्रमाणे पालक असेल पालक सुद्धा 7 ते 10 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे।